अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, उद्या आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेविषयी काही शंका ज्या असतात त्या शंकांचं समाधान आज तुम्हाला सांगणार आहे। म्हणजेच काय, बरेचसे प्रश्न महिलांना असतात, जसंच की आपण वटपौर्णिमेची जेव्हा पूजा करत असतो, जर मुहूर्तावर नाही केली तर चालेल का, किंवा दिवसभर मला वेळ नाही, कामाला जायचे ताई, तर संध्याकाळी मी कधी करू शकते किंवा किती वेळापर्यंत करू शकते। तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी गर्भवती ज्या स्त्रिया असतात त्या स्त्रियांना पूजा करायला चालतं का, कितव्या महिन्यापर्यंत चालतं। तसेच तुम्हाला सांगेल, आपण जी प्रदक्षिणा करत असतो या 7 कराव्या की 21 कराव्या, किती कराव्या, 11 कराव्यात, ही सुद्धा शंका असते। तसेच आपण प्रदक्षिणा करत असताना जो धागा असतो किंवा जो दोरा असतो, कच्चं सूत जे असतं आपण नेत असतो, ते आपण 7 फेऱ्या मारतो बरोबर, ते सूत जर मध्ये तुटलं किंवा खंडित झालं तर काय करावं, ह्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये होतील। तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जाणून घ्या माहिती। तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपण जी वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करणार आहे, तर ही पौर्णिमा करत असताना जो मुहूर्त असतो, मुहूर्त दिले गेलेले आहेत, त्यावेळेस जर तुम्हाला जमले नाही किंवा अभिजित मुहूर्त जो दुपारचा आहे तेव्हा सुद्धा तुम्हाला जमलंच नाही तर काय करावं। तर बघा, सूर्यास्तापूर्वी लवकरात लवकर, म्हणजे सूर्याचा आपण या दिवसांमध्ये उशिरा सूर्यास्त होत असतो, तर बघा 7 वाजेपर्यंत सांगितलेली आहे पूजा, पण सूर्यास्तापूर्वी म्हणजे सूर्याचा उजेड जर असेल तर तुम्ही नक्कीच पूजा करू शकता, जर उशीर झाला तर ठीक आहे, या पद्धतीने करा। त्यानंतर तुम्हाला सांगेल, आता काळ जो असतो, मुहूर्त जो असतो, जे बरेच लोक बोलतात की नक्षत्र किंवा भद्रा आला तर पूजा करायची नाही, तर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी भद्रा काळ किंवा नक्षत्र हे कोणतेही दोष जे असतात या पूजेसाठी लागत नाहीत। तसंच तुम्हाला सांगेल, दिवसभरामध्ये पौर्णिमा असल्या कारणाने या दिवशी आपल्याला सूर्यास्ताच्या आधीपर्यंत आपण पूजा करू शकतो, त्यामुळे भद्रा वगैरे हे काही दोष या पूजेला नसतात, वटपौर्णिमेला नसतात। तसंच तुम्हाला सांगेल, हे सौभाग्याचं व्रत आहे, म्हणून आपण संकल्प करत असताना एक गोष्ट निश्चितच लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजेच कोणती बघा, आपण जेव्हा संकल्प करत असतो, संकल्पामध्ये 7 जन्म हाच पती मिळावा असं आपण म्हणायचं नाही किंवा त्याचा उल्लेख करायचा नाही, कारण आपल्या कर्मभोग आपले जे आहेत त्यानुसार आपल्याला पती पत्नीचं स्वरूप किंवा आपल्याला जन्म मिळत असतो। आपल्याला माहिती नसतं की पुढच्या जन्मात काय होणार आहे, पुढच्या जन्मात आपण प्राणी पक्षी या स्वरूपात सुद्धा येऊ शकतो, त्यामुळे हा उल्लेख आपल्याला संकल्पामध्ये चुकूनही करायचा नाही। आपलं सौभाग्य किंवा बघा पती, धनधान्य, ऐश्वर, आरोग्य, पुत्र पौत्र जे असतात, आता सावित्रीने काय सांगितलं होतं, यमराजाने तिला सांगितलं होतं की नवऱ्याचा प्राण सोडून तू दुसरं काहीही माग, तर सावित्रीने काय सांगितलं होतं, मला पुत्रप्राप्ती व्हावी आणि माझा वंश पुढे वाढावा, हे सुद्धा वर मागितलं होतं, म्हणून तिचा नवऱ्याचा प्राण वापस द्यावा लागला, ठीक आहे। म्हणून पुत्र पौत्र जे असतात इत्यादी जे असतात त्यांच्यासाठी हा व्रत आपण करत असतो, हे लक्षात ठेवावं आणि या पद्धतीने आपण ह्या व्रताचा संकल्प करावा। नंतर तुम्हाला सांगेल बघा, व्रतामध्ये वटवृक्षाचीच आपल्याला पूजा करायची आहे, जिवंत वृक्ष जे असेल त्याचीच पूजा करायची आहे। वृक्षाची फांदी वगैरे तोडून त्याचा ऱ्हास होईल, त्यापेक्षा आपण जिवंत वृक्ष रोपटं जे असेल त्या वृक्षाचं आपण पूजा करायची आहे आणि वृक्षारोपण आपण करायचं आहे। तसेच तुम्हाला सांगेल, गरिबांना अन्नदान वस्त्रदान करू शकतात, वृक्षारोपण आपण करू शकतात, कुठल्याही झाडाचं करा, वटवृक्षाचं केलं तर अतिउत्तम, पण कुठल्याही झाडाचं केलं तरी सुद्धा चालेल। वटवृक्षाची पूजा करणे काही कारणाने शक्य झालंच नाही तर काय करावं, किंवा माझ्याकडे वटवृक्ष नाही ताई, विदेशात आहे किंवा अशा ठिकाणी आहे की तिथे वटवृक्ष नाहीच आहे, तर मी काय करू, तर वडाच्या झाडाचे चित्र तुम्ही रेखाटू शकतात किंवा हळदी कुंकू याने आपण चित्रसुद्धा ड्रॉइंग करू शकतात। एक पाट मांडा, पाट्यावरती चित्राची ड्रॉइंग करा किंवा हळदी कुंकवाने, रंगाने किंवा रांगोळीने आपण तिथे म्हणजे नक्षी किंवा डिझाईन काढायची आहे वटवृक्षाची, आणि त्या डिझाईनची, त्या चित्राची, त्या रेखाटलेल्या स्वरूपात गंध किंवा हळदीपासून केलेलं वृक्ष जे असतं त्याची आपण पूजा करावी, आणि पाट जो मांडलेला आहे त्या पाटाला आपण सूत गुंडाळायचं आहे, या पद्धतीने तुम्ही पूजा मांडू शकतात। आता तो पाट असेल तर आपण बघा, पाटावरती रांगोळी वगैरे असेल तर ती वृक्षांच्या खाली, आता रांगोळी असली तर माती दगडापासून तयार होते, तर वृक्षांमध्ये तुम्ही टाकू शकतात, या पद्धतीने आपण पूजा करू शकतो जर तुमच्याकडे वटवृक्ष नसेल तर। गर्भवती स्त्रियांनी स्वास्थ्य ठीक असेल तर 9व्या महिन्यापर्यंत तुम्ही जाऊन म्हणजे तिथे हळदी कुंकू वाहून नमस्कार करू शकतात, पाया पडू शकतात, तुमची तब्येत चांगली असेल तर करा पूजा,
जर तुमची तब्येत ठीक नसेल तर तुम्ही घरातल्या घरात उपासना, नामस्मरण या गोष्टी केल्या तरी सुद्धा चालेल, किंवा घरात पाठ मांडून पूजा केली तरी सुद्धा चालेल. त्यामुळे शंका नसावी यावर्षी तुम्ही अशा पद्धतीने पूजा करा. आता शेवटचा प्रश्न आणि खूप महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजेच काय? जर आपण फेऱ्या मारत असतो तर बऱ्याच ठिकाणी सांगतात की किती फेऱ्या माराव्या. तर बघा, शास्त्रानुसार किंवा आपलं जे सांगण्यात येतं त्यानुसार, कथेनुसार आपण 7 फेऱ्या, ज्या सूत असतं, कच्चं सूत असतं, त्याच्या फेऱ्या आपण 7 माराव्या. त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सूत न गुंडाळता नुसत्या प्रदक्षिणा म्हणून 21, 51 किंवा 108 या पद्धतीने तुम्ही प्रदक्षिणा करू शकता. नामस्मरण करता करता आपण प्रदक्षिणा करू शकतात. नामस्मरण करत असताना भगवान शंकराचा, विष्णू भगवानचा आपण कुठलाही मंत्र नामस्मरण करून प्रदक्षिणा करू शकतात. आता राहिलं ते सूत गुंडाळायचं. सूत गुंडाळत असताना जर समजा माझा जो धागा असतो, बऱ्याच महिलांचं काय असतं बघा, जो सूत आणतो तो खंडित होत असतो, तुटतो, किंवा मग कधीतरी सूतच आपल्याला मिळालेलं असतं त्यामध्ये दोरा तुटलेला असतो आणि मग आपल्या मनात शंका येते. तर तुम्हाला सांगेल, काही मनात शंका घेऊ नका. शेवटी आपल्या मनातला भाव, आपलं पावित्र्य जे असतं, पतींविषयी जो आदर सन्मान असतो तो खूप महत्त्वाचा आहे. देवाविषयी असलेला विश्वास महत्त्वाचा आहे. जर सूत तुमचं तुटलं किंवा असा प्रकार घडला तर तुम्ही नव्याने परत गाठ बांधा, एखाद्या फांदीला वडायच्या आणि परत त्यापासून सुरुवातीपासून 7 फेऱ्या मारायच्या आहेत. या पद्धतीने करा. तो तुटलेला धागा आणि ह्या धाग्याची गाठ मारू नका, ही चूक करू नका. संपूर्ण या अखंड धाग्याच्या 7 प्रदक्षिणा नव्याने तुम्ही सुरुवात करून मारायच्या आहेत. या पद्धतीने करा. गुंडी जी असते ती न तोडता तिथेच आपल्याला ठेवून यायची आहे. आणि अजून तुम्हाला सांगेल, जेव्हा आपण पूजापाठ करत असताना तिथे आपण दिवा प्रज्वलित करतो, अगरबत्ती लावत असतो, तर तिथे एक लक्षात ठेवावं की आपण जो दिवा लावलेला आहे त्या दिव्याने तिथले जे सूत असतील ते जळणार नाहीत किंवा झाडाला इजा काही होणार नाही, याची काळजी आपण घ्यायची आहे. आता शास्त्र आपण पाळत असतो, पण काही वैज्ञानिक गोष्टी सुद्धा आपण बघायला हव्यात. आपण सुद्धा जीवापाड त्या वृक्षांवरती प्रेम करायला हवं. म्हणून ही काळजी आपण आपल्या मुलाबाळांची घेतो त्या पद्धतीने वृक्षाची सुद्धा घ्यायची आहे. आणि त्या दिवशी लक्षपूर्वक अशी पूजा आपण करायची आहे. आपले समोरचे व्यक्ती असतील किंवा दिवे तिथे लावत असतात बरेच महिला, तो व्यवस्थित काळजी घेऊन आपण पूजा करायची आहे. दुसऱ्यांना सुद्धा हा संदेश द्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. तर हे होते बऱ्याच प्रश्नांची उत्तरं. तुमच्या मनातील शंका असेल, त्यांचं शंकांचं समाधान इथे झालं असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच थांबते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.